सविताचं लग्न झालं आणि पाटलांच्या घरची धाकटी सून म्हणून सविताने लक्ष्मीच्या पावलाने त्या घराचा उंबारठा ओलांडून घरात गृहप्रवेश केला. शरदराव पाटील हे गावातील फार मोठे नाही, पण तरी बऱ्यापैकी व्यक्ती होते. वडिलोपार्जित शेती आणि त्यांची जंगल खात्याची नोकरी, त्यामुळे बऱ्यापैकी माया त्यांनी जमवली होती. पत्नी जयाबाई, मुलगी सरिता, मोठा मुलगा सागर आणि धाकटा विशाल, अशी त्या कुटुंबाची व्याप्ती. लेक सगळ्यात मोठी असल्याने तिचं लग्न आधीच झालेलं. तिचं सासर गावातच होतं, पण ती नवऱ्यासोबत कामानिमित्ताने शहरात राहायची. दुसरा मुलगा सागर, तो पण शहरात नोकरी करायचा, त्यामुळे त्याचं कुटुंब पण तिकडेच असायचं. लहान विशाल शिकला सवरलेला, पण त्याला नोकरी करायची नसल्याने त्याने जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी आपला ऑटो पार्ट्सचा व्यवसाय सुरू केला. लेक आपल्या घरी खुश होती. सासर गावातच असल्याने लेक जेव्हा आपल्या वडिलांना भेटायला यायची तेव्हा आपल्या लेकीचं सुख बघून त्यांचं मन आनंदाने भरून जायचं. सागरला शहरात नोकरी होती, पण त्याचं जेमतेम भागवणारी. शिक्षक आईबाबांची DED करणारी मुलगी त्याच्यासाठी मागितली, पण लग्नानंतर तिने तिचे शिक्षण कधी पूर्ण केले नाही. घरची मोठी सून असली तरी तिचं घरी येणं जाणं फार कमी असायचं. सासू सासरे तिला चालत नसले तरी त्यांच्याकडून मिळणारा पैसा तिला मात्र हवा असायचा. तिने सासरशी जे काही संबंध टिकवले होते ते फक्त त्या मिळणाऱ्या पैशांसाठीच. विशाल ग्रॅज्युएट झालेला, मुळात तसा हुशार, दिसायला देखणा, पण अतिशय मित्रवेडा. या अतिमित्रवेड्यापायीच पुढे न शिकता त्याने जवळच्या तालुक्याच्या गावी व्यवसाय घातला, जेणेकरून मित्रांसोबत मैत्री कायम राहील. त्याच्या बाबांना त्याचे हे मित्रप्रेम काही आवडायचे नाही. माणसाला मित्र असावेत, पण ते चांगले. अय्याशी मित्र काही कामाचे नसतात आणि अतिमित्रप्रेम माणसाची प्रगती खुंटवते, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यासाठी पुष्कळदा त्यांचे आणि विशालचे मतभेद व्हायचे. त्यांचा बराचसा कल मोठ्या मुलाकडे होता आणि विशाल धाकटा असल्याने आईच्या लाडाचा होता. वडील रागवायला बसले की आई मध्येच मोडता घालायची आणि विशालला असं नाही करायचं रे राजा, बाबांचं ऐकायचं, असं त्याला नेहमी समजावून सांगायची. तो पण तेवढ्या पुरतं हो ग आई, आता यापुढे असं नाही करणार, असं आश्वासन द्यायचा आणि तिथल्या तिथेच विसरून जायचा. सवितासाठी जेव्हा हे स्थळ चालून आले तेव्हा किती खुश होती ती. दिसायला सुंदर असली तरी अभ्यासात यथातथाच असल्याने एवढा देखणा आणि शिकलेला विशाल तिला होकार देईल की नाही याची तिला शंकाच होती. पण विशालला सुद्धा सविता पाहताच आवडली होती आणि शिकलेल्या ग्रॅज्युएट पोरींचा नकार त्याला माहीत होता. त्यामुळे त्यांनीही अगदी पहिल्या पाहण्यातच तिला पसंती दिली. रीतीनुसार लग्न झाले आणि सविताने धाकटी सून म्हणून पाटील यांच्या घरी प्रवेश केला. थोडे कडक सासरे. सासरू नवऱ्यासाठी वत्सल, पण तिच्यासाठी खाष्ट नसली तरी सासूच होती. मोठे दीर तसे स्वभावाने शांत, पण जाऊबाईचा मात्र त्यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यावर पगडा होता. एवढे कडक असलेले सासरे मात्र काहीच बोलायचे नाही तिला. कर्तव्याच्या बाबतीत अगदी शून्य असलेली जाऊ आपल्या अधिकारांसाठी मात्र फारच सजग होती. सगळ्यात जास्त खटकायचे ते तिचे जावेचे वागणे. वेळोवेळी ती मोठी आहे हे जाणून देण्याची ती एकही संधी सोडत नसे. सविताला या गोष्टींचा खूप राग यायचा, पण तिच्यावरचे संस्कार मात्र तिला गप्प ठेवायचे. त्यातच विशालसाठी तिच्या बहिणीला मागावे अशी जाऊबाईची फार इच्छा होती, पण विशालने मात्र सविताला पसंत करून तिच्या मनसुब्यावर पाणी फिरले होते आणि त्याचाच एक प्रकारे वचपा काढण्यासाठी ती सविताच्या प्रत्येक कामात चूक काढून तिला कसं नीचा दाखवता येईल याचा प्रयत्न करत राहायची. सविताला हे सगळे फार वेगळे वाटायचे, पण आपण नवीन आहोत हा विचार करून ती गप्प बसायची. काही दिवसातच पाहुण्यांची पंगापांग झाली आणि खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली. ती विशालच्या पसंतीची असल्याने त्याचे तिच्यावर प्रेम होतेच, पण काही दिवसातच आपले सासरे आणि नवरा यांच्या सतत खटके उडत असतात हे तिच्या लक्षात आले. जाऊ पुढे गरीब गाय बनून वावरणारी सासू मात्र सवितावर आपला सासूपणा हक्काने गाजवीत असे. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि तिच्या नवऱ्याचे मित्रांच्या मागे भरकटत जाणे तिला सुद्धा खटकू लागले. त्या अतिमित्रप्रेमापायी त्याचे आता व्यवसायाकडे सुद्धा दुर्लक्ष होऊ लागले होते. या सगळ्यांमुळे चांगले चालत असलेल्या व्यवसायाला लगाम लागल्यासारखा झाला. एकदा का व्यवसाय मंदावला की त्याला अजून वर आणणे फारच कठीण होते. त्याचीच प्रचिती तिच्या नवऱ्याला येऊ लागली. सुरुवातीला तिने नवऱ्याला यासाठी खूपदा समजावून सांगितले,
पण मित्र समोर आले की त्याला काही कळेनासेच व्हायचे. बाबा, थोडे पैसे हवेत, दुकानात माल भरायचा आहे. जवळचे पैसे संपले म्हणून वडिलांना पैसे मागितले त्यांनी. कशाला हवे तुला पैसे? दुकानासाठी की मित्रांवर उडवायला? एक दमडी देखील मिळणार नाही तुला. सासरे फारच तावात बोलत होते. दोघाही बापलेकांमध्ये बरीच बाचाबाची झाली आणि विशालसुद्धा तावातावाने पायात चपला अडकवून घराबाहेर पडला. सासूने सासऱ्यांना समजावून पाहिले, पण सासरे आज काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सविताची अवस्था अगदीच पकडल्यासारखी झाली होती. गर्भारपणाचे 7 महिने पूर्ण झालेले आणि वरून सकाळच्या भांडणामुळे घरून निघालेला नवरा रात्र होऊन गेली तरीही घरी परतला नव्हता. अनेक शंका कुशंकांनी तिच्या मनात गर्दी केली होती. तिची आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याची चिंता तिला आता सतावू लागली. काय वाढून ठेवलं असेल आपल्यापुढे? कुठे असेल आपला नवरा? जेवला असेल का? जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना त्यांनी? अशा अनेक शंका तिच्या मनात फेर धरून नाचत होत्या. 2 जीवांची असल्याने अतिशय भूक लागली होती, पण घशाखाली मात्र अन्नाचा एक कण पण उतरत नव्हता. आता मात्र सासूमधली आई जागी झाली होती. सुनेच्या मनाची चलबिचल एक बाई म्हणून तिला कळाली होती. पोरी, कळते ग मला तुझ्या मनातली सल, पण 2 जीवाच्या बाईने असे उपाशी तापाशी झोपू नये बघ. सविताच्या पाठीवरून हात फिरवत बळेच तिने सविताला जेवू घातले. घरात कोणीच काही बोलत नव्हते, पण सगळ्यांच्याच मनावर एक ताण जाणवत होता. रात्र होऊनही विशाल अजून परतला नव्हता. पोराने जीवाचं काही बरे वाईट तर केले नसेल ना, ही शंका आईवडील दोघांनाही सतावत होती. काय झालं असेल? विशाल सुखरूप तर असेल ना? त्याला काही झालं तर मी आणि माझं पोटातलं अभागी बाळ दोघांचं काय होईल? विचार करून करून ती शिनली होती. त्या अवस्थेतच कधी ती झोपेच्या आधी गेली ते तिला कळलंच नाही. तेवढ्यात अगदी हलकासा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती खडबडून जागी झाली. बाजूच्या खिडकीतून विशाल तिला आवाज देत होता. पटकन उठून तिने कानोसा घेतला. सासरे झोपलेले दिसले. चोर पावलांनी ती दाराजवळ आली आणि अलगद दाराची कडी उघडून विशालला आत घेतले. त्याला सुखरूप घरी परत आलेला बघून तिचा जीव भांड्यात पडला. अहो, जेवता का थोडं? तिने हळूच विचारलं. नको ग, भूक मेली माझी, तो उत्तरला. तेवढ्यात कुजबुजण्याचा आवाज ऐकून सासूबाईसुद्धा जवळ आल्या. लेकरा, अरे उपाशी राहून कसं चालेल? 2 जीवाची पोरगी आहे ती. आता तिच्यासाठी तरी तुला सांभाळून वागावंच लागेल. कसेही 2 घास पोटात घालून घे आणि मग झोप. आईच्या आणि बायकोच्या आग्रहाखातर त्याने 2 घास पोटात टाकले आणि कुणाशी काहीही न बोलता सगळे झोपायला निघून गेले. रात्री विशाल आला तेव्हा सासरे जागेच होते. रागाच्या भरात ते त्याला बोलले असले तरी त्याने जीवाचे काही बरे वाईट तर केले नाही ना, ही शंका त्यांना भेडसावत होती. त्यामुळे तो आल्यावरही ते झोपेचे सोंग घेऊन पडून होते. बाप लेकामधल्या अबोल्यामुळे एक असह्य दुरावा जाणवत होता. अहो, एक वेळ संधी द्या ना पोराला, एक वेळा देऊन बघा पैसे. सासू नवऱ्याला विनवत होती. ही कितवी वेळ आहे जया? कितींदा संधी दिली मी त्याला, पण त्याच्यात काही सुधारणेला वावच नाही. मी विचार करून सांगेन काय करायचं ते, सासरे म्हणाले. तसं त्यांचंही काय चुकलं होतं म्हणा. कुठेतरी एका टप्प्यावर विशालचं हे मित्रप्रेम कमी होणं आवश्यकच होतं. विशालसुद्धा आता घरून काही मागण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा त्याच्या मित्रावर अतूट विश्वास होता. अशावेळी आपले मित्र आपल्यासाठी धावून येतील अशी वेडी खात्री त्याला होती. असेच दिवस चालले होते. एका शनिवार रविवारी भाऊ आणि वहिनी दोघेही गावी आले होते. आल्यापासून विशालला ते सतत घरात बघत होते. अरे विशाल, तू दुकानात नाही चालला का? मोठा भाऊ सागरने विशालला विचारले. नाही दादा, इकडे शेतात काम आहे ना, तर मी इकडे चक्कर लावून येतो, म्हणून आज दुकान बंद ठेवले, विशालने खोटे सांगितले. शेवटी वडिलांनी मोठ्या लेकाजवळ मन मोकळे केले. सविताची जाऊ कान देऊन बाप लेकांच्या गोष्टी ऐकत होती. एकदा विशालला संधी देऊन पाहू म्हणतो. यावेळी जर तो सुधारला नाही तर मग मात्र मी कधीच पैसे देणार नाही, वडील सागरला सांगत होते. आजवर खूपदा असं झालंय म्हणताना मग आता तरी कशाला पैसे देताय बाबा? तुम्हाला वाटते तो सुधारेल? सागर बोलला. चुकला माकला तरी आपलेच लेकरू आहे, वाटते एक संधी देऊनच बघावी. बाबा, काही गरज नाही अशी संधी बिंदी द्यायची. पुष्कळ पैसे उडवले आजवर त्यांनी तुमचे. थांबवा आता हे कुठेतरी. तुम्हाला सांगणं होत नसेल तर मी सांगते.
आतून गपचूप सगळं ऐकत असलेली जाऊ अचानकपणे बाहेर येऊन बोलायला लागली. नेमका तितक्यातच विशाल बाहेरून घरी आला. काय भाऊजी, काय चालवले हे तुम्ही? विनाकारण किती पैसे उधळत आहात बाबांचा. तुम्हाला काय वाटते, तुमच्या एकट्याचाच अधिकार आहे का या सगळ्या गोष्टींवर? खूप झालं, यापुढे एक पैसासुद्धा मिळणार नाही बाबांच्या पैशातला. आणि बाबा, तुम्हाला पण कळत नाही का की आपल्याला एक मोठा मुलगा आहे, त्याचाही संसार आहे, त्यालाही तुमच्या आधाराची गरज आहे. मी तर म्हणते आजवर त्यांनी त्यांच्या वाटेचं सगळं संपवून टाकलं आहे. आता त्यांना तुमच्या पूर्ण संपत्तीतून बेदखलच करून टाका. म्हणजे प्रश्नच मिटला. यापुढे त्यांच्यावर एक जरी दमडी खर्च केली तर मला चालणार नाही. जाऊबाई अगदी बेछूटपणे वाटेल ते आरोप करत बोलत होती. अगं किती बोलशील, थोडं शांत राहा, सागर म्हणाला. आजवर तेच करत आले, आता काही मी चूप राहणार नाही. भाऊजींनी आत्ताच्या आत्ता हे घर सोडावं आणि आपलं पाहावं, कारण ते इथे राहिले तर पुन्हा बाबांना इमोशनली ब्लॅकमेल करणार आणि पैसे उकळणार. जाऊ अगदी मनाला येईल ते बडबडत होती. विशाल नुकताच त्याच्या मित्राकडे जाऊन आला होता. 2-3 दिवसापासून झालेल्या प्रकाराने वडिलांना पैसे मागायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आजपर्यंत आपण मित्रांचे एवढे केले तर यावेळी मित्र आपल्याला आवर्जून मदत करतील असा त्याला विश्वास होता. पण प्रत्येकानेच हात वर केले होते. साधी त्याची ख्याली खुशालीसुद्धा विचारायला कोणी तयार नव्हते. प्रत्येकजण काही ना काही बहाणे देत मोकळा झाला होता. तसेही हरलेल्या थकलेल्या घोड्यावर कोणीच पैसा लावत नसतो. त्याच मनस्थितीत घरी परतला असताना अगदी गेटमध्ये पाय ठेवल्याबरोबर वहिनींचे विकारी शब्द त्याच्या कानावर पडले. विशालला वापस आलेला बघताच ती अजून तावातावानी बोलू लागली. तसंही आज नाही तर उद्या वाटणीबद्दल बाबांशी बोलून घ्यायचं या उद्देशाने ते दोघे तिथे आले होते. त्यामुळे स्वतःहून चालून आलेल्या संधीचा फायदा उठवून घ्यायचा विचार तिने केला. खरं तर आजपर्यंत ते दोघेसुद्धा सासऱ्यांकडून ओरबाडूनच घेऊन गेलेले. शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला प्लॉट आणि त्यावर बांधलेलं दुमजली घर, ज्याचा भरपूर किराया येत होता, ही खरं तर वडिलांचीच कृपा होती. सागरच्या तुटपुंज्या पगारात एवढी माया जमवणं शक्यच नव्हतं. विशालला घरातून बाहेर काढून देण्याची भाषा ऐकून सासू मध्ये पडली. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळते का? या घरचा मुलगा आहे तो, काही अनाथ नाही किंवा पोरका नाही. त्याची पत्नी अशी 2 जीवाची असताना त्याला घरातून घालवून देण्याची भाषा तुम्हाला शोभते तरी काय? आई, तुम्ही या विषयावर अजिबात बोलू नका. विशालच्या अशा वागण्याला तुम्हीच कारणीभूत आहात. तुमचाच पाठिंबा आणि लाडामुळे चढला आहे आणि असा वागतो तो. बंद करा तुमचे हे अतिलाड. ती बेछूटपणे बोलत होती आणि कुणाला जुमानतही नव्हती. सासरे आणि मोठा दादा तर जणू मूग गिळून गप्प होते आणि हेच विशालच्या मनाला खूप लागलं होतं. तेव्हा तो काहीच बोलला नाही. सौ, मी खूप चुकलो. या सर्व प्रकाराचा तुला खूप मानसिक ताण होतोय हे समजते मला. ज्या मित्रांवर आजवर मी बिनदिक्कत विश्वास ठेवला त्यापैकी एकही आज माझ्या मदतीला धावला नाही. आणि बाबांनी कदाचित संधी दिली असती तर मला खात्री आहे दादा आणि वहिनी ती देऊ देणार नाही. मी घर सोडायचा विचार करतोय. तू साथ देशील माझी? या अवस्थेत खरं तर हा सगळा मानसिक ताण सविताला असह्य होत होता. पण अशा परिस्थितीत पतीच्या स्वाभिमानाला धक्का न लागू देता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं हेच तिला ठाऊक होतं. 2 दिवसांनी बाळंतपणासाठी माहेरी जायचं असल्याने तिची तयारी झालीच होती. रात्रभरातून विशालनेही सगळे आपले सर्टिफिकेट, त्याचे कामाचे सामान, कपडे सगळ्यांची बांधाबांध केली. लगेच सविताने कपाटातून तिच्या दागिन्याचा डब्बा काढला. गळ्यातल्या साध्या काळ्या मण्यांच्या मंगळसूत्राखेरीज सारे दागिने तिने पतीच्या हवाली केले. तिची ही कृती पाहून विशाल अगदी भारावून गेला. जेव्हा सगळे त्याची साथ सोडू लागले होते तेव्हा फक्त ती एकटी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी होती. सौ, खरं सांगू, सुखाचा प्राजक्त जेव्हा बहरत असतो ना, तेव्हा त्याचा सुगंध आणि त्याने दिलेल्या फुलाचे दान लुटण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. पण त्याचा बहर ओसरला की तिकडे साधं कोणी फिरकूनही बघत नाही. जगरीत आहे ही. हे असं असताना सुद्धा तू ठामपणे माझ्या पाठीशी आहेस, हेच खूप आहे माझ्यासाठी. तुम्ही काळजी करू नका. उद्या बाबांकडे जाऊ ना, तेव्हा बोलू त्यांच्याशी. यावर काहीतरी मार्ग जरूर निघेल. झोपा आता निवांत. सविता त्याच्या हातावर हलकेच हात ठेवत आश्वासक स्वरात बोलली.
दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यावर विशालने सविताला माहेरी नेऊन देत असल्याची आणि तो सुद्धा दुसरीकडे आपल्या भविष्याच्या शोधात बाहेर पडत असल्याची घरी कल्पना दिली. तो असा काही निर्णय घेईल असं घरी कुणालाच वाटलं नव्हतं. पण आता पाऊल मागे घ्यायचा नाही असा ठाम निश्चय विशालने केला होता. आपलं आणि आपल्या येणाऱ्या बाळाचं अधांतरी असलेलं भविष्य साथीला घेऊन विशाल आणि सविता नव्या प्रवासाच्या वाटेने निघाले. सविता माहेरी पोचली तेव्हा बाळंतपणासाठी लेक घरी आल्याचा आनंद सगळीकडे होता. एकतर ती त्या घरची मोठी लेक असल्याने नातवंडाच्या आगमनाची उत्सुकताही होतीच. 2 दिवस असेच आनंदात गेले. पण त्या दोघांच्या मनातली रुकरुक काही त्यांना स्वस्थ बसू देईना. एक दिवस दुपारचा चहा आटोपला आणि मग दोघांनीही सविताच्या बाबांजवळ आपली परिस्थिती कथन केली. बाबा, आम्ही घरातून बाहेर पडून आलोय. माझ्याच अतिमित्र प्रेमाने मी स्वतःचाच घात करून घेतला आणि चांगला चाललेला व्यवसाय रसतळाला आला. सगळे सांगायचे मला, सूचना द्यायचे, पण मी मात्र त्यांच्या खोट्या मैत्रीवर एवढा भावलो होतो की सारे आपल्या फक्त पैशावर भाळले आहेत हे समजले तेव्हा फार उशीर झाला होता. यावेळेस दादासोबत वहिनीसुद्धा असल्याने त्यांनी अगदी निर्वाणीची भाषा सुरू केली. त्यामुळे घराबाहेर पडल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. विशालने वस्तुस्थिती सांगितली. सगळे ऐकून सविताच्या आईबाबांनाही खूप धक्का बसला. लेकीची असलेली सध्याची नाजूक अवस्था, जावयाला झालेला पश्चाताप आणि पोरीचे भविष्य या सगळ्यांचा विचार करून त्यांनी काही रक्कम जावयाला द्यायची तयारी दाखवली. समोर लेकीच्या डिलिव्हरीचा खर्च होताच, तरी पोरीच्या भविष्याचा वेध घेत त्यांनी जावयाला पैसे देण्याचे कबूल केले. पुढच्या काही दिवसातच विशालने व्यवसाय कुठे सुरू करायचा यासाठी जागेची चाचणी करणे सुरू केले. त्यांच्या एका मित्राकडून कळले की भामरागडसारख्या आदिवासी भागात व्यवसाय लवकर तेजीत येतो. त्यांना सध्या असलेली व्यवसायाची निकड लक्षात घेता त्यांनी याच भागात व्यवसाय सुरू करावा असे त्यांनी सुचवले. काही दिवसातच सविताची डिलिव्हरी झाली. पुत्ररत्न जन्माला आले. डिलिव्हरी नॉर्मल झाल्याने तसा फारसा खर्चाचा बोजा पडला नाही. 12व्या दिवशी बाळाचे बारसे करून नाव ठेवले गेले आणि नंतर मात्र विशालने त्याच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने भामरागडसारख्या आदिवासी नक्षलग्रस्त भागात व्यवसाय करायचे ठरवले. सविताला आणि बाळाला माहेरी सोडून विशालने त्या नव्या जागी व्यवसायाची सुरुवात केली. इतर ठिकाणी व्यवसाय रुजायला आणि वाढायला वेळ लागतो. त्या मानाने या भागात मात्र अपेक्षेपेक्षा व्यवसायाने जोर धरला. कुटुंबाचे भागवण्यापुरती त्याची आवक आता झाली होती. बाळ आता जवळपास 6 महिन्याचे झाले होते. त्यामुळे त्यांनी सविताला आणि बाळाला सोबत नेण्याचा निर्णय घेतला. बाबा, आता मी सविता आणि बाळाला घेऊन जायचा विचार करतोय. आता आमचं तिघांचं भागूच शकेल एवढी आवक आहे सध्या माझी. त्याने सासऱ्यांजवळ विषय काढला. सविताला सुद्धा आता माहेरी राहवत नव्हते. पती बाहेरगावी आणि बऱ्याच महिन्यांपासून ती इथे असल्याने पाठीमागे लोक तिच्या सांसारिक जीवनाबद्दल संशयाने बघत आहेत हे तिच्या लक्षात आले होते. हो बाबा, मी पण जावं म्हणते आता. मी सोबतीला राहिली तर विशालसुद्धा पूर्णवेळ व्यवसायाला देऊ शकेल आणि हळूहळू आम्हालासुद्धा आमच्या जबाबदारीची सवय झाली पाहिजे ना, ती बोलली. अगं लेक कुठे बापाला जड असते का कधी? तुला वाटते तितके दिवस खुशाल राहू शकतेस तू. पण जावयाच्या एकटेपणाचा विचार करता आणि ते तुला न्यायचं म्हणत आहेत तर मी अडवणारा कोण? आनंदाने त्यांनी सविताला आणि बाळाला घेऊन जाण्याची परवानगी दिली. नव्याने पुन्हा एकदा संसाराची सुरुवात करत आहोत असे सविताला वाटत होते. घरदार, भांडी कुंडी सगळे कसे अगदी नवे नवे होते. सविताच्या जाण्याने संसाराला रंगरूप प्राप्त झाले होते आणि या सर्वांचा साक्षीदार होता लहानगा बाळ तन्मय. बाळ जसजसे वाढत होते तसाच हळूहळू व्यवसाय वाढत होता. बाळाच्या बाललीला अनुभवत वाढत्या व्यवसायाचा पसारा सांभाळणे सुरू होते. व्यवसाय तसा बरा सुरू होता. पण मुळातच हुशार असलेल्या विशालला आता नवीन क्षितिज खुणावू लागले होते. नक्षलग्रस्त भाग असल्याने त्यांनी तिथल्या काही जागांसाठी परीक्षा दिल्या. त्या परीक्षांमधून नक्षलग्रस्तमधल्या अतिदुर्गम भागातील आश्रमशाळेत त्याला लिपिकाची नोकरी लागली. हा भाग अतिशय दुर्गम होता आणि या भागात नक्षलांचा हौदोस तर इतका होता की जीव अगदी मुठीत धरूनच राहावे लागे. अशा ठिकाणी नोकरी करणे म्हणजे एक शिक्षाच होती. पण पुढील भविष्याचा विचार करता ही नोकरी पत्करायची असे विशालने ठरवले. काही दिवस सविता तिथे जाऊन राहिली. पण लहानगे बाळ तिथलं दमट हवामान आणि जड पाणी पचवू शकलं नाही.
वारंवार त्याची तब्येत बिघडायची आणि तिथून दूर उपचाराला आणणे म्हणजे एक दिव्यच होते. सुट्ट्यांमध्ये विशाल जेव्हा गावाला गेला तेव्हा सगळ्यांनी त्याला बाळ आणि सविता दोघांचीही अवस्था बघून बाळ जोवर लहान आहे तोवर सविताला आणि बाळाला इकडेच ठेवावे असे सुचवले. सौ, मला सुद्धा वाटते की तू बाळाला घेऊन इकडेच राहावे. तिथले हवामान बाळाच्या आरोग्यासाठी अजिबात बरं नाही. बाळ थोडा मोठा झाला की मी तुम्हा दोघांनाही घेऊन जाईल. विशालला सोडून राहायची सविताची इच्छा नव्हती, पण बाळाची शारीरिक अवस्था बघता तिने त्या निर्णयाला स्वीकृती दिली. बाळाला घेऊन ती काही दिवस माहेरी आणि काही दिवस सासरी असे काढू लागली. ती माहेरी जायचा विचार करायची, पण थांब ना बेटा अजून काही दिवस. नातवाच्या सहवासात दिवस कसा जातो ते कळतसुद्धा नाही. या थकलेल्या जीवाला नातवंडाच्या रूपात एक विरंगुळा मिळतो बघ, असे सासरे बोलायचे. एकेकाळी घरातून निघून जा म्हणालेले सासरे आता आवर्जून तिला आणि बाळाला थांबवून घेऊ लागले. ती सासरी असल्याने सासूबाईंनासुद्धा सासूपण गाजवायला हक्काची सुनबाई मिळायची. खरं तर विशालशिवाय सासरी राहायचं तिच्या फार जीवाकडे यायचं, पण मोठ्यांचे मन कसे मोडायचे म्हणून ती काही दिवस सासरी आणि काही दिवस माहेरी अशी राहू लागली. सविता शरीराने जरी इकडे असली तरी तिचं मन विशालच्या ख्याली खुशालीतच लागलेले असायचे. त्याच्याकडे मोबाईल होता, पण पुरेशी रेंज नसल्याने विशालशी बोलणे फार कमी व्हायचे. सतत त्याची चिंता तिला लागलेली असायची. इकडे मात्र विशालने असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. अनेक स्पर्धा परीक्षांची पुस्तके घेऊन आणली. इथे फारसे काम आणि घराचा व्याप नसल्याने त्याने स्वतःला अगदी त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात झोकून दिले. काम आणि जेवण खावण या व्यतिरिक्तचा सारा वेळ तो फक्त अभ्यास आणि अभ्यासच करू लागला. गेल्या वर्षभरात तो अशी अवघड नोकरी करत होता, ती अवघड नोकरी त्याला अजून पुढे जाण्याचे बळ देत होती. अभ्यास करणे आणि स्पर्धा परीक्षा देणे सुरूच होते. एक दिवस त्याच्या मेहनतीला फळ येऊन तो स्पर्धा परीक्षा पास झाला आणि तलाठी पदासाठी मुलाखतीचे पत्र त्याला प्राप्त झाले. त्याची तपस्या आता फळाला आली होती. त्याचा वनवास संपला होता. हॅलो, मी तलाठीची परीक्षा पास झालो आहे. सोमवारी मुलाखत आहे. अखेर देवाने मार्ग दाखवला. संपले ग आपले कष्टाचे दिवस, संपले. त्याच्या बोलण्यातला उत्साह, ओलावा सगळं सविताच्या मनाला भिडलं होतं. एका सुरळीत मार्गावरून चालणारं आयुष्य अचानक असं भरकटल्यासारखं झालं होतं. अगदी सगळीकडल्या वाटा बंद झाल्या आहेत असं वाटत असताना आयुष्याला फुटलेले 2-4 फाटे गोंधळात घालणारे होते. या वाटेवरून चालावं की अगदी तिथेच ठिय्या देऊन बसून राहावं, अशा मनाच्या द्विधा अवस्थेतूनही कितींदा जावं लागलं होतं. सध्या तर जिथे नोकरी सुरू होती तिथे तर जीवाची काही शाश्वतीही नव्हती. सगळीकडे काळोख दाटलेला असताना हळूच एखादा प्रकाशाचा कवडसा गवसावा, तसं काहीसं झालं होतं. विशालला आता तलाठी म्हणून नवी नोकरी लागली होती. कर्मधर्म संयोगाने सविताच्या माहेरच्या जवळच त्याला पोस्टिंग मिळाली. दुसऱ्याही लेकराची चाऊल लागली होती. आता सगळे सुरळीत चालू होते. दुसऱ्या मुलाचाही जन्म झाला होता. विशालला लागलेली चांगली नोकरी बघून मोठे दीर आणि जाऊ आता स्वतःहून संबंध जोडू पाहत होते. मागचं झालं गेलं विसरून सविता आणि विशाल दोघांनी पण नव्या दमाने आयुष्याला सुरुवात केली. नवऱ्याची सुरळीत सुरू असलेली नोकरी, 2 गोंडस मुलं, त्याचं तिच्यावरचं प्रेम आणि विश्वास. एका स्त्रीला याहून अधिक आणखी काय हवं असतं. मुलं मोठी होऊ लागली. आपल्या हुशारीने शाळेत त्यांची एक वेगळी प्रतिमा होती. त्याचासुद्धा सविताला खूप अभिमान वाटायचा. ती फारशी शिकलेली नसली तरी तिची मुलं मात्र नाव काढतील याची तिला आता मनोमन खात्री पटू लागली होती. माहेर जवळ असल्याने आणि संकटकाळी फक्त सासऱ्यांनी भक्कम साथ दिल्याने विशाल त्यांचा नितांत आदर करायचा. पण दुर्दैवाने एका छोट्याशा आजाराचा निमित्त होऊन सविताचे बाबा गेले. भाऊ सगळ्यात लहान होता आणि अजून कामाधंद्याला लागायचाच होता. अशा वेळी विशालने मोठा जावई म्हणून संपूर्ण घराची धुरा एक हाती सांभाळली होती. आता विशालच्या घरी आणि सासरीसुद्धा विशालकडे एक आधारस्तंभ म्हणून पाहिलं जात होतं. चला, पालटले आता आपले एकदाचे दुःखाचे दिवस, असे वाटत असतानाच अचानक विशालच्या मोठ्या भावाची तब्येत खूप बिघडली. त्याच्या दोन्ही किडण्या पूर्ण निकामी झाल्याचं उपचारादरम्यान कळलं. आता कुठे रुळावर आलेल्या आयुष्याच्या गाडीला अचानक ब्रेक लागावा तसं झालं. विशाल, आता तुझ्याच हातात आहे रे. तुझ्याशिवाय मी आणखी कोणाकडे पदर पसरू. जावेच्या सांगण्यावरून अणपुत्र प्रेमापोटी आईने पुन्हा विशालला गळ घातली.
विशालचा मोठा भाऊ आणि वहिनी कितीही खराब वागले असले तरी सध्या त्यांच्या आयुष्याचा प्रश्न ऐन जीवन मरणाच्या एरणीवर आलेला. शेवटी रक्ताची नाती एवढ्या सहजासहजी तुटत नसतात. अशावेळी आपण आपल्या लोकांसाठी धावायचं नाही तर कधी, असा विचार करत दोघेही मन मोठं करून भावाला भेटायला गेले. पश्चातापात भाऊ अश्रू गाळत बसला होता. पण जेव्हा त्याला विशाल भेटायला गेला त्याच्या मनात एक नवा आशेचा किरण जागला. दादा, काय अवस्था करून घेतली आपली, असं कसं झालं रे? सागरची अवस्था बघून विशालने हळवेपणाने विचारले. माझ्या कर्माची फळं आहेत ही, म्हणून माझी ही अवस्था झाली आहे. आता एकतर जन्मभर डायलिसिसवर राहायचं किंवा किडनी ट्रान्सप्लांट करायची, हे दोनच पर्याय उरलेत. दोन्हीपैकी काहीही करायचं म्हटलं तरी भरपूर खर्च येणार. काय करावं, कुठलाच रस्ता दिसत नाही आहे मला. भावाच्या बोलण्यातली हतबलता विशालच्या मनाला स्पर्शून गेली. अशावेळी जर आपण आपल्या भावासाठी काहीही करू शकलो नाही तर आपल्या असण्याचा काहीच अर्थ नाही, असं त्याला वाटलं. त्यांनी डॉक्टरांशी सागरच्या तब्येतीबद्दल चर्चा केली. डॉक्टरांनी त्याला सगळी प्रक्रिया, त्यासाठी येणारा खर्च, ऑपरेशन करण्यासाठी मुंबईसारखे ठिकाण गाठावं लागेल, या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. या सगळ्या प्रकाराने सविता मात्र अतिशय तणावात आली होती. आता कुठे सगळं सुरळीत सुरू होतं आणि अचानक मध्ये हे काय झालं तेच तिला कळत नव्हतं. भावासाठी आपला नवरा स्वतःची किडनीसुद्धा द्यायला तयार होईल की काय, असा विचार तिला वाटायला लागला होता. सुदैवाने त्याचं रक्तगट वेगळा असल्याने ही शक्यता मावळली होती. हेच त्यातल्या त्यात एक समाधान होते तिच्यासाठी. सासूबाई साठीला आल्या होत्या, पण काठीने मजबूत होत्या. रक्तगट क्रॉस मॅच सारख्या अनेक टेस्टपर्यंत जवळपास सगळ्याच तपासण्यांमध्ये त्यांचे रिपोर्ट्स अगदी योग्य आले होते. शेवटी एका आईला आपल्या मुलाच्या जीवाशिवाय काय मोठं असतं. आपण आपल्या मुलाच्या जीवाच्या कामी येऊ शकतो, यासाठी ती माऊली धन्य झाली होती. आई किडनी द्यायला तयार झाली होती आणि सगळ्या चाचण्या तिनं यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. विशालच्या येण्याने एक भक्कम आधार सागरला लाभला होता. सागरला ऑपरेशनसाठी मुंबईला नेले. तिथे राहणे, आई आणि सागर दोघांची व्यवस्था बघणे आणि मुख्य म्हणजे ऑपरेशनसाठी लागणारा पैसा लावणे, ह्या सगळ्याच कामाचे टेन्शन दूर झाले होते. सविताच्या जावेच्या डोक्यावरचे सारे ओझे देवाने अगदी अलगद उतरवले होते. अखेर ऑपरेशनचा दिवस उजाडला. अपेक्षेप्रमाणे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. खरं तर आई आणि भाऊ हे दोघेही एकाच वेळी बेडवर असल्याने विशालची चांगलीच धावपळ आणि तारांबळ उडाली होती. तरीही मोठ्या शिफातीने आणि हिमतीने त्याने ती सिच्युएशन सांभाळली. या सर्व गोष्टींची सागरच्या बायकोला अजिबात आजसुद्धा लागली नाही. सुट्टी झाल्यावर आई आणि भावाला घेऊन विशाल भावाच्या घरी परत आला. औषध पाणी सगळं नीट व्यवस्था लावून तो आपल्या घरी परतला. आई जेवली का गं? आईला फळं वगैरे नीट दिलीस ना? सागर तिच्या बायकोला विचारायचा. अहो, करते मी सगळं, तुम्ही कशाला लक्ष घालता यात? चांगलं खा प्या आणि राहा. दोघांचं करणे म्हणजे काय मजाक वाटते का तुम्हाला? असं बोलून ती त्याला निरुत्तर करायची. जयाबाई मात्र काहीच बोलायचे नाही. जयाबाईला आपल्या मोठे सुनेचे शब्द आठवत होते. आई बघा हो, तुमच्या पोराला वाचवणं तुमच्याच हातात आहे. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. असं म्हणून ऑपरेशनच्या आधी पदर पसरणारी सून कुठे आणि आता काम निघाल्यावर सासूला 2 वेळचं जेवण द्यायला महाग असलेली ही सून कुठे? गरज सरो अन वैद्य मरो, असं म्हणतात ते अगदी खरं. याची चांगली प्रचिती आता त्यांना आली होती. पण कुणाला आता काय सांगणार? कारण शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती झालेली. 15 दिवसांनी नणद आणि सासरे दोघे भेटीला आले. ऑपरेशनच्या आधी एकदम टणटणीत असलेल्या जयाबाईंची इतकी खालावलेली तब्येत बघून दोघांनाही आश्चर्य वाटले. ते आश्चर्य ओसरायच्या आधीच बाबा बाबा, दोघांचं करणं मला झेपत नाही, आता तुम्ही यांना गावाला घेऊन जा, असे स्पष्टपणे मोठ्या सुनेने सुनावले. ती एकावर एक त्यांना धक्के देत होती. पण इथे काहीही सांगून उपयोग नाही, हा विचार करून सासरेही अगदी गप्प बसले. परत जाताना जयाबाईंना वापस नेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. जयाबाईंना वाटत होतं आपली अवस्था अगदी पिकलेल्या रसाळ आंब्यासारखी आहे. जेव्हा तो पिकायला येतो तेव्हा त्याच्या सुगंधाने तो सगळ्यांना आकर्षित करतो. चांगला पिकल्यावर सगळेजण त्याच्या रसाची अगदी शेवटपर्यंत गोडी चाखत असतात.
आणि एकदा का त्याच्यातला रस संपला की उरलेली कोय आणि साल कचरा म्हणून फेकून देतात. आपल्यासोबतही काय वेगळं झालं? गरज संपली तशी अडगळ म्हणून सुनेने आपली रवानगी गावीच केली ना. सासरे पत्नीला घेऊन गावी तर आले, पण इथे करणारं कोण होतं? एवढं मोठं ऑपरेशन होऊन शरीराचा एक अवयव दान करून सुद्धा जयाबाईंची हवी तशी काळजी सोय अजिबात होऊ शकली नव्हती. आधीचे थकलेले वय, त्यात पुरेशी काळजी नाही आणि खाण्यापिण्याची झालेली हेळसांड, त्यामुळे त्यांनी काही दिवसातच अंथरूण धरले. मधात विशाल गावाला गेला तेव्हा त्याच्या आईची अवस्था पाहून त्याच्या मनावर अक्षरशः आघात झाला. तसाही लहानपणापासूनच आईमध्ये त्याचा जास्त जीव होता. आईसाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल असा विचार करूनच तो परतला. सऊ, आईची अवस्था फार वाईट झाली आहे ग. तिची अवस्था पाहून माझं कशातच मन लागत नाही आहे. तुमच्या वहिनीचीच करणी आहे ती. विशाल बघ ना, आईच्या किडनीची गरज होती तेव्हा किती लाडीगोडी लावत होती ती आईला. तुम्हाला सुद्धा गळ घालण्यासाठी तिने आईचाच वापर करून घेतला आणि आता काम झालं तर अक्षरशः दुर्लक्ष करत आहे. शोभतं का हो हे तिला? आपण काय करणार त्यात? सऊ, असं नको बोलू ग. आई आहे ती माझी. पोरगा जिवंत असताना आईची अशी अवस्था असेल तर त्या मुलाचा असण्याचा काय उपयोग? सऊ प्लीज, आजवर जशी साथ दिलीस तशी अजून एकदा साथ दे ना. नवऱ्याचं आईवरचं प्रेम सऊला माहीत होतं. माणुसकीच्या नात्याखातर आपण कुणासाठीही काही करतो. इथे तर मुलं असताना आईची अशी अवस्था होत असेल तर? हा विचार करूनच तिला वाईट वाटायला लागलं. तिच्यावरचे संस्कार, तिच्यातील माणुसकीचा झरा अजूनही टिकवून होते. दुसऱ्या दिवशी स्वतः नवऱ्याबरोबर जाऊन सासूला ती घेऊन आली. सासूची अवस्था एवढी खराब झाली होती की बेडवरून उठायचीही ताकद उरली नव्हती. सतत झोपून झोपून बेडसोर व्हायची चिन्हे दिसू लागली होती. सासूचं सगळं खाटेवरच करावे लागे. वाटते तितके काहीच सोपे नव्हते. ऑफिसला जाईपर्यंत विशाल मदत करायचा, पण पुढचं सगळं सवितालाच करावं लागायचं. तिचं करता करता खूप वेळ व्हायचा. त्यातल्या त्यात बघायला येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांमुळे अजूनच अडचण व्हायची. सासूबाईंचे सगळे करता करता सविताची स्वतःचीच अन्नावरची वासना उडू लागली होती. अलीकडे तर तिला तीच आजारी पडते की काय असंच वाटायला लागलं होतं. पण जेवढे दिवस त्या होत्या तेवढे दिवस सविताने अगदी मनापासून आणि कर्तव्याने त्यांचे सारे केले. आज खरं तर या सगळ्या त्रासातून मरणाने त्यांची सुटका केली असंच तिला वाटत होतं. वाईट तर तिलाही वाटतच होतं, पण सासूला या अवस्थेपर्यंत आणणारी जाऊ जेव्हा उगाचच हेल काढून दुःख प्रदर्शन करत होती, त्याचं मात्र तिला फारच मनस्ताप होत होता. एक स्त्रीच जर दुसऱ्या स्त्रीचं आयुष्य समजू शकत नसेल तर त्या स्त्रीचा असण्याचा काय अर्थ आहे? आपणही एका मुलाची आई आहोत याचा जावेला पडलेला विसर वेगळाच होता. ती स्वतः मात्र अशी वेळ कोणत्याही स्त्रीवर येऊ नये म्हणून देवाला विनवत होती. म्हणून कान आणि मनाची कवाड बंद करून ती तशीच बसून राहिली. खरंच माणसांचे आयुष्य हे एखाद्या गणितीय समीकरणापेक्षा काही वेगळे नाही, नाही का? सगळ्यांनाच वाटते की गणितात सुखाची बेरीज करावी आणि दुःखाची वजाबाकी. प्रत्येक क्षणाला आनंदाच्या गुणाकारांचे कोंदण असावे आणि या चौकटीला नजर लागू नये म्हणून एखाद्या काळ्या तिटा एवढे फक्त दुःख असावे. सविता मनात विचार करत होती, पण खरे आयुष्य याहून फार वेगळे असते. इथे तर दुःखांचीच बेरीज आणि गुणाकार जास्त असतो. सुख असते नावापुरते, जसे तिचे आयुष्य होते. असे हे आयुष्याचे गणित सोडवणे हे फारच कौशल्याचे काम असते. कधी कुठे हातचं द्यायचं तर कधी कुठे हातचं घ्यायचं. याची व्यवस्थित जाण हे गणित सोडवणाऱ्याला असली की मग मनासारखे उत्तर हाती लागते. कधी कधी तर जिकडे तिकडे सुखाची रेलचेल असतानाही व्यवस्थित ताळमेळ साधला न गेल्याने शेवटच्या क्षणी सुख निसटून जाऊन दुःख फक्त बाकी राहते, जसे तिच्या सासूच्या आयुष्याचे झालेले. तर कधी कधी आपली अजिबात लायकी नसताना त्याहून कितीतरी पट आपल्याला मिळत जाते, जसे तिच्या जाऊचे आयुष्य होते. कधी सगळीकडूनच कोंडी झालेली असताना अचानक बाजूला काढून ठेवलेली सुखाची गंगाजळी खूप मोठा आधार बनून जाते. तर कधी आपल्या पुण्याची बेरीज जास्त असूनही मनासारखं दान पदरी पडत नाही. अशा वेळी कर्मफळ, सिद्धांत अशा विविध प्रमेयाचा आधार घेत आयुष्याच्या समीकरणाची उकल करायची आणि आहे त्या समाधान मानून घ्यायचं. कदाचित हेच शिल्लकीत टाकलेले सत्कर्म आपल्या नव्या पर्वाची पायाभरणी असतील.
मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.